एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी शहरातील गणपती घाट येथील स्मशानभूमीत रात्रीच्या वेळेस अंत्यसंस्कार करताना लाईटची सोय नसल्यानं नातेवाईकांना मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाश वापरून अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली। मृताला शेवटचं पाणी पाजतानाही टॉर्च लावून चेहरा पाहावा लागल्याची वेळ आल्यानं नागरिकांनी नगरपालिका कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली। राहुरी शहरातील नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त आहेत। विविध भागातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। शनिवारी सायंकाळी शहरातील व्यापारी नगरकर यांचा अंत्यविधी गणपती घाट इथं करण्यात आला। यावेळी सदर ठिकाणी लाईटची व्यवस्था नसल्यानं मोबाईल टॉर्च लावून अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली। नगर परिषदेने गणपती घाट स्मशानभूमीत लाईटची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये। गणपती घाट या स्मशानभूमी निम्मे लाईट नादुरुस्त अवस्थेत असून डासाच्या साम्राज्य पसरले, तसेच पाण्याच्या टाकीत कधी पाणी असते कधी नसतं, त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांची गैरसोय होते। राहुरी नगर परिषद प्रशासनानं लवकरात लवकर या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसवावेत आणि पाण्याची सोय आणि एका नियमित कामगाराची नेमणूक करावी अशी मागणी युवा नेते सौरभ उंडे यांनी केली आहे। आवाज जनतेसाठी श्रेयश लोळगे, राहुरी शहर। काल आमचे मित्र राजेश नगरकर यांच्या अंत्यविधीला राहुरीतील गणपती घाटाला आम्ही गेलो असता अत्यंत विचित्र असं ते चित्र दिसण्यात आले। आपण अंत्यविधी जिथे करतो तिथे लाईट नाही, एक साधा छोटा बल्ब सुद्धा नगर परिषदेने बसवलेला नाही। जे बल्ब आहे जिथे बसवले ते बंद पडलेले होते, काही चालू होते, त्याचा प्रकाश व्यवस्थित पडत नव्हता। अत्यंत विचित्र प्रकार असा तिथे निदर्शनात आला की अंत्यविधी करताना जो मृत पावलेला जो इसम आहे त्याच्या नातेवाईकांना मोबाईलचा टॉर्च लावून त्यांचा चेहरा पाहावा लागला। पाणी पाजताना मोबाईलचा टॉर्च लावण्यात आला आणि पूर्ण ते सरण रचण्यासाठी म्हणा किंवा अग्नी देण्यासाठी मोबाईलचे टॉर्च जर नसते तर तिथं अग्नी पण देता आले नसते, अशी परिस्थिती, एवढा अंधार होता। तरी नगरपालिकेने याचं थोडंसं गांभीर्य लक्षात घेऊन नगरपालिकेचे जे प्रभारी CEO आहे त्यांनी म्हणा किंवा अधिकाऱ्यांनी तिथं 2-4 मर्क्युरींची जरी सोय केली तरी हा म्हणजे नंतर जे इथून पुढे ज्यांचं तिथे अंत्यविधी होईल त्यांच्या नातेवाईकांची काही हाल होणार नाही, दुर्दशा होणार नाही, त्या प्रेताची पण अवहेलना होणार नाही। आणि डासांचा प्रचंड तिथे प्रादुर्भाव आहे। नगर परिषदेने तिथे औषधाची फवारणी पण केली पाहिजे आणि नागरिकांना, जो नागरिक तिथे अंत्यविधीसाठी लांबून जे पाहुणे येतात त्यांची पण थोडीशी गैरसोय होती। अशी पाण्याची पण तिथे सोय, कधी पाण्याची टाकी भरलेली असते कधी पाणी नसतं, तिथे मसनजोगी पण नाहीये। पण ठीक आहे, मसनजोगीचं आम्ही समजून घेऊ शकतो की माणसं मिळत नाही, पण निदान नगर परिषदेने लाईटची तरी सोय करावी आणि जो डासांचा प्रादुर्भाव आहे त्याच्यावर पण फवारणी करावा, नगर परिषदेला अशी विनंती करतो। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।